बच्चों, नमस्ते। कैसे हो? हम सब अच्छे हो, हम सब सच्चे हो, हम सब होशियार बच्चे हो। ठीक है बच्चों, अभी आज हमको पढ़ाना है फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। फ्यूचर फ्यूचर का मतलब भविष्य काल। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। फ्यूचर कंटिन्यूअस NIUES CONTINIUES फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। तर फ्यूचर कंटिन्यूअस टेंस म्हणजे काय रे बेटा? फ्यूचर कंटिन्यूअस टेंस म्हणजे चालू भविष्यकाळ। चालू भविष्यकाळ। चालू भविष्यकाळ। भविष्यकाळ म्हटल्यानंतर शाल आणि विल आलं। ह्याच्यामध्ये फ्यूचर कंटिन्यूअस टेंस मध्ये अनेक प्रकारची वाक्य येतात। आय शॅल बी टीचिंग, आय विल बी टीचिंग, I will be writing, I will be going, I will be sitting, I will be dancing, I will be singing. याच्या अशाच पद्धतीने we घ्या। We will be eating, we will be playing, we will be singing, we will be going. अशा पद्धतीचे अनेक वाक्य will be येतं, ह्याच्या shall be येतं, वीच्या पुढे shall येतं किंवा काही ठिकाणी will पण वापरतात। तर त्यानंतर ही वाक्य घ्या। he will be playing, he will be going, he will be eating, he will be sitting, he will be writing, he will be listening, he will be reading. म्हणजे तो वाचत असेल, तो वाचत राहील। उद्या ह्या वेळेला तो काय करेल? तो वाचत असेल, तो लिहित असेल, तो खेळत असेल, तो गावाला जात असेल। he will be going, he will be dancing, he will be singing, he will be reading, he will be writing. she घ्या। she will be reading, she will be writing, she will be eating, she will be going, she will be playing. हे भविष्यकाळातले वाक्य आहेत। त्याच्यामध्ये will आणि be येतं, हे एक लक्षात ठेवायचं। आणि क्रियापदाचं चौथं रूप येतं, हे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा। असे अनेक वाक्य तुम्ही करू शकता। they will be going, they will be eating, they will be reading, they will be listening, they will be dancing, they will be playing, they will be sitting. कितीतरी तुम्ही वाक्य अशा पद्धतीनं फ्यूचर कंटिन्यूअस टेंस से बनवू शकता। खूप वाक्य आहेत, खूप खूप खूप। केदार घ्या। केदार नाउन बी असेच चालेल। केदार विल बी गोइंग, केदार विल बी सिटिंग, केदार विल बी रीडिंग, केदार विल बी रायटिंग, केदार विल बी लिसनिंग। भरपूर आहेत। केदार विल बी टेकिंग। आणि यानंतरच्या पाठामध्ये मी तुम्हाला आता क्रियापदाची रूपच लिहून देणार आहे। पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, म्हणजे आपल्याला आणखीन जास्तीत जास्त आपल्याला वाक्य बनवता येतील। मोनिका घ्या। मोनिका विल बी गोइंग, मोनिका विल बी सिटिंग, मोनिका विल बी कुकिंग। भरपूर वाक्य। मोनिका विल बी सिंगिंग। रेखा विल बी गोइंग, रेखा विल बी रायटिंग, रेखा विल बी रीडिंग। म्हणजे अभ्यास करीत असेल, जेवण करीत असेल, लिहित असेल, ते उद्या भविष्यामध्ये, तर ह्याला म्हणायचं फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। ह्याच्यामध्ये काय असतं? सब्जेक्ट SUBJECT, सब्जेक्ट प्लस शाल अथवा विल। नेहमी आयच्या आणि उईच्याच पुढे शाल येतं किंवा वापरतात, आणि बाकी इतर ठिकाणी विल वापर। परत बी प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट। ओके, अशा पद्धतीनं सूत्र तयार होतं। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, लक्षात ठेवा। सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट। काय अवघड आहे का फ्यूचर टेन्स मध्ये? काही सुद्धा अवघड नाही सर। कारण टेन्स लक्षात घेत असताना तुम्ही डोळ्यासमोर त्याची रचना नाही की बाबा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स काय होता, पास्ट कंटिन्यूअस टेन्स काय होता आणि फ्यूचर कंटिन्यूअस टेन्स काय होता। कंटिन्यूअस टेन्स मध्ये क्रियापदाचं नेहमी चौथं रूप असतं, ज्याला की ING प्रत्यय लागलेला असतो।
परंतु प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सरांनी काय सांगितलं होतं, आय एम इज आर सांगितलं होतं आणि क्रियापदाचं चौथं रूप सांगितलं होतं. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय सांगितलं होतं, वॉज वेअर सांगितलं होतं आणि क्रियापदाचं चौथं रूप सांगितलं होतं. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये मी काय सांगत आहे की बाबा शाल किंवा विल घ्या, त्याच्यानंतर बी घ्या आणि क्रियापदाचं चौथं रूप घ्या. काही अवघड नाही. टेन्स हा घटक जो आपण म्हणतो ना, टेन्स म्हणजे खूप अवघड आहे. अजिबात अवघड नाही पोरं, अजिबात अवघड नाही. कारण साधं सोपं आहे. साधं सोपं तुमच्या डोळ्यासमोर मी 3 प्रकारचे वाक्य ठेवतोय. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सध्या जो चालू आहे तो आय एम टीचिंग, आय एम टीचिंग, आय एम टीचिंग, मी शिकवत आहे, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. आय वॉज टीचिंग, आय वॉज टीचिंग, मी शिकवत होतो, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला. आणि आय विल बी टीचिंग, आय किंवा आय शॅल बी टीचिंग, आय विल बी पण चालतं. पुस्तकामध्ये तर आय विल बीच आहे, काही पुस्तकामध्ये आय शॅल बी आहे. शक्यतो पूर्वीपासून आमच्या पण सरांनी आम्हाला आय आणि वीच्या समोर शॅलच घ्यायचं असं सांगितलेलं होतं. काही पुस्तकामध्ये बऱ्याचशा 1-2 पुस्तकामध्ये माझ्या वाचनात आय आणि वीच्या समोर विल आलेला आहे. सचित्र इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो आहे VC हासुरे साहेबांचा, ह्याच्यामध्ये तर विल आहे. बाकीच्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये आय आणि वीच्या समोर शॅल आहे. तर अशा पद्धतीनं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स ही तिन्ही टेन्स आपल्या डोळ्यासमोर उभे राहिली पाहिजेत. फक्त प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं हे लक्षात ठेवा की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा प्रत्येक वाक्यामध्ये असतो. ह्याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट प्लस आय एम इज आर पैकी एक प्लस क्रियापदाचं चौथं रूप वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणलं की आय एम इज आर प्लस क्रियापदाचं चौथं रूप. पास्ट कंटिन्युअस टेन्स तुमच्या डोळ्यासमोर घ्या, वॉज किंवा वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप. आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स पण तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, शॅल बी किंवा विल बी क्रियापदाचं चौथं रूप. बस. फ्युचर म्हणले की शॅल आणि विल असतात. कुठले 12 का अगदी प्रत्येक याच्यामध्ये सिंपल फ्युचर असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल त्याच्यामध्ये शॅल आणि विल ही असतंच. तर हे खूप सोपं आहे. टेन्स हा घटक खूप सोपा आहे. या अगोदर पण तुम्हाला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर हे तिन्ही प्रकारचे वाक्य आपण एका लॉट मध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितले. आज तुमची जबाबदारी आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या आणि हे शिका तुम्ही. फक्त एक लक्षात ठेवायचं, पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी सांगतो की तुमच्या ह्या टेन्स मधला जो एक वेळेस तुम्ही जर लक्षात ठेवलं तर आयुष्यामध्ये तुम्ही टेन्स विसरणार नाही, आयुष्यात विसरणार नाही पोरं. कारण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आय एम इज आर पैकी एक असतं आणि क्रियापदाचं चौथं रूप असतं. आय एम रायटिंग, आय एम गोईंग, ही इज रायटिंग, ही इज गोईंग, ही इज रीडिंग, शी इज रायटिंग, शी इज गोईंग. परत आर काही ठिकाणी दे आर रायटिंग, दे आर प्लेइंग, दे आर इटिंग, दे आर लिसनिंग, दे आर लुकिंग, दे आर ट्राईंग, दे आर क्राईंग, दे आर फ्राईंग. असे अनेक वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होतात. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं असतं, वॉज आणि वेअर पैकी एक येतं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि क्रियापदाचं चौथंच रूप. इकडे आपण आय एम इज आर घेतलं. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला वॉज वेअर पैकी एक घ्यायचं आहे. वॉज कुठे घ्यायचं, ही सी इटच्या समोर ही वॉज घ्यायचं. ही वॉज इटिंग, ही वॉज रीडिंग, ही वॉज लिसनिंग, ही वॉज लुकिंग, ही वॉज डान्सिंग, ही वॉज गोईंग, ही वॉज प्लेइंग. त्यानंतर वेअर कुठे घ्यायचं, देच्या वीच्या पुढे वेअर घ्यायचं. दे वेअर गोईंग, दे वेअर रायटिंग, दे वेअर रीडिंग, दे वेअर लिसनिंग, दे वेअर प्लेइंग, दे वेअर क्राईंग, दे वेअर ट्राईंग, दे वेअर फ्राईंग. अशा पद्धतीनं. आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय करणार आहोत, शॅल बी किंवा विल बी आणि क्रियापदाचं चौथं रूप येणार आहे. उदाहरणार्थ आताच मी तुम्हाला सांगितलं, आय शॅल बी प्लेइंग, आय शॅल बी रीडिंग, आय शॅल बी रायटिंग, आय शॅल बी गोईंग, आय शॅल बी इटिंग, आय शॅल बी लुकिंग, आय शॅल बी लिसनिंग, आय शॅल बी क्राईंग, आय शॅल बी ट्राईंग, आय शॅल बी फ्राईंग. ठीक आहे. अशा पद्धतीचे अनेक वाक्य होतात. ही न पण घेऊ शकता. He will be reading, he will be listening, he will be writing, he will be playing, he will be going, he will be dancing, he will be listening, he will be looking, he will be crying, he will be frying. अशा पद्धतीचे अनेक वाक्य यामध्ये आहेत. तर ठीक आहे, हे वाक्य लिहून घ्या.
तुम्हाला मुद्दाम वाक्य मी समोर ठेवलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या समोर राहिल्या ना, तुम्ही अजिबात ह्याला विसरणार नाही. ठीक आहे. आय शॅल बी टीचिंग यू, आय शॅल बी टीचिंग यू इंग्लिश. मी तुम्हाला इंग्लिश शिकवत असेल. वी शॅल बी रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहित असेल. वी शॅल बी रायटिंग अ बुक. वी शॅल बी, आता ही घेऊया आपण. ही विल बी रीडिंग अ न्यूजपेपर. तो न्यूजपेपर वाचत असेल. त्यानंतर दे घेऊया किंवा शी घेऊया. शी विल बी गोइंग टू USA, अमेरिका. शी विल बी गोइंग टू अमेरिका. यू घ्या. यू विल बी लिसनिंग अ स्पीच. तो भाषण ऐकत असेल, कारण गाणेच किती दिवस ऐकता. यू विल बी लिसनिंग अ स्पीच. त्यानंतरच घ्या रेखा. रेखा विल बी looking to moon. रेखा चंद्राकडे पाहत असेल. परत एक नाव न घेऊन आपण. केदार. केदार विल बी crying, CRYING, crying loudly. अशा पद्धतीचे अनेक वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे बनतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्यानुसार शॅल बी किंवा विल बी येतं. शॅल बी किंवा विल बी येतं. शॅल किंवा विल आणि त्याच्या पुढे बी हे ठरलेलंच असतं. हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये. आणि कंटिन्युअस टेन्स म्हणलं की क्रियापदाचं चौथं रूप हे आलं म्हणजे आलंच पूर्ण. कारण कंटिन्युअस म्हणलं की क्रियापदाचं चौथं रूप हे ठरलेलं आहे. आणि फ्युचर म्हणलं की शॅल किंवा विल हे ठरलेलं आहे. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर या वाक्यांचं तुम्हाला निगेटिव्ह पण करता आलं पाहिजे. पूर्ण तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आय शॅल बी टीचिंग यू इंग्लिश. I shall not be teaching you English. We shall be writing a book. We shall not writing a book. He will be reading newspaper. He will not be reading newspaper. She will be going to USA. She will not be going to USA. You will not be listening a speech. Rekha will not be looking to moon. Kedar will not be crying loudly. तर ह्याच्या पुढे नॉट घ्यायचे मित्र. आपल्याला नॉट घ्यायचं. शॅलच्या किंवा विलच्या पुढे नॉट घेतलं की ही सगळे वाक्य निगेटिव्ह होतात. मी पत्र लिहित असणार नाही. मी गावाला जात असणार नाही. मी जेवण करत असणार नाही. अशा पद्धतीने परत एकदा म्हण बेटा निगेटिव्हची वाक्य. परत एकदा म्हण रे दादा, म्हण रे दीदी म्हण. आय शॅल नॉट बी टीचिंग यू इंग्लिश. वी शॅल नॉट बी रायटिंग अ बुक. ही विल नॉट बी रीडिंग अ न्यूजपेपर. शी विल नॉट बी गोइंग टू USA. यू विल नॉट बी लिस्निंग अ स्पीच. रेखा विल नॉट बी लुकिंग टू मून. केदार विल नॉट बी क्राइंग लाऊडली. तर मित्रो अशा पद्धतीनं आज या ठिकाणी आपल्या ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि आजचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स ही तिन्ही घटक शिकून झालेले आहेत.
यापूर्वी मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स शिकवलेला आहे आणि या 8 दिवसामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स घेतलेला आहोत। यानंतर आपल्याला 3 वाक्य ॲट अ टाइम एकाच दिवशी घ्यायचे की जे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स ह्याचे पण वाक्य आपण पाहणार आहोत। परंतु यानंतरचा जो 1 तासिका मी घेणार आहे ती तुम्हाला क्रियापदांची रूप देणार आहे, सेपरेट क्रियापदांची 3 रूप, गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटर्न अशा पद्धतीनं। तर त्या रूपांची पण आपण या ठिकाणी लुक, लुकड, लुकड, लिसन, लिसन, लिसनड अशी पण क्रियापदांची वाक्य देणार आहोत। तर तुम्ही आज ह्याचा अभ्यास करा, ही वाक्य लिहून घ्या, ह्याचं निगेटिव्ह पण बनवायचे करू आणि घरी बसून खूप अभ्यास करा। इकडे तिकडे अजिबात फिरू नका, आई वडिलांचा ऐका, मोठ्या भावाचा ऐका, मम्मीचा ऐका, पप्पाचा ऐका, अभ्यास मन डाऊन करा पुढे। स्टे होम, स्टे सेफ, हॅव अ नाईस डे, थँक यू, गुड डे।